बदलापूरमध्ये 2 वर्षांपूर्वी शाळेमध्ये एका चिमुकलीवरती अत्याचार झाल्याची घटना घडली आणि यानंतर या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च शासनाकडून केला जाईल आणि मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य केलं जाईल असं आश्वासन तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिलं होतं। मात्र 2 वर्षांमध्ये शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून फी सुद्धा शासनाने भरली नसल्याचं पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलंय। याबाबत त्यांनी शासनाच्या विरोधात नाराजी देखील व्यक्त केली आहे। पीडित चिमुकली ही आता दुसऱ्या खासगी शाळेमध्ये शिकतेय। यावर्षी ती पहिलीला जाणार आहे। तिची मागच्या वर्षी फी मनसेकडून भरण्यात आली होती। शिक्षण अधिकारी राक्षस साहेब यांना कॉल केला तेव्हा त्यांना बोललो की मुली शाळेमध्ये फी मागत आहे मुलीच्या शिक्षणासाठी, की सरकारने आम्हाला बोलले होते की शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलेल, पण अजूनपर्यंत काय घडलं नाही। तेव्हा राक्षस साहेब बोलले की आम्हाला फक्त ऍडमिशनसाठी बोलण्यात आले, बाकी फी साठी अजूनपर्यंत आम्हाला वरतून ऑर्डर भेटली नाहीये। म्हणजे लेखी स्वरूपात ऑर्डर आम्हाला 1.5 वर्षाच्या वर झाले, अजूनपर्यंत काहीच भेटलं नाहीये। ठीक आहे, आम्ही पैशाचं मागणी करत नाही, कमीत कमी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।